छत्रपती संभाजी महाराज तुळजापूर दौऱ्यावर आहेत. आजचा दौरा त्यांचा विशेष आहे. तो खास याच्यासाठी आहे, तुळजाभवानी मंदिराचं संवर्धनाचं काम सुरू आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक ठोस भूमिका घेतली आहे. नेमकी काय भूमिका आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तुळजाभवानी मंदिराचं जे संवर्धनाचं काम सुरू आहे त्या खास पाहणीसाठी तुम्ही आलात. एक ठोस भूमिकाही आहे तुमची. काय तुमचं फीडबॅक, तुम्हाला आलेली माहिती आणि तुमची भूमिका काय? तुळजाभवानी मंदिराचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून माझा कुठलाही विरोध नाही आहे. विकास हा काळाप्रमाणे टप्प्याटप्प्याने हे व्हायला पाहिजे, पण विकास करत असताना या तुळजाभवानी मंदिराची प्राचीनता घालून चालणार नाही आहे. आणि ज्या पद्धतीने संवर्धन जतन व्हायला पाहिजे ते म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला पाहिजे, ते होत असताना मला ते दिसत नाही आहे. आणि म्हणून ते स्वतः पाहण्यासाठी मी इथं आलो. मी कालच मुख्यमंत्र्यांना जो माझ्याकडे रिपोर्ट आला, मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा सांगितलं की गडबड प्लीज आपण करू नका. गाभारा खाली उतरवणं, किंबहुना मला जे कानावर आलं आहे की भवानी देवी जी शक्तिपीठ आहेत त्यांनासुद्धा बाजूला 2 वर्ष ठेवायचं, अशा घाई गडबड निर्णय नको आहेत. आपलं राज्य पुरवठा खात्याने निर्णय देते म्हणून आपण करायला पाहिजे असं नाही आहे. तुम्ही एक सेकंड ओपिनियन म्हणून तुम्ही केंद्रीय पुरवठा खातंसुद्धा ह्याच्यात अनुभव आहेत, त्यांना इथं बोलावं, त्यांच्याकडनं सल्ला घ्यावा की खऱ्या अर्थाने हे आपल्याला क्रॅक्स जे आत आलेले आहेत गाभाऱ्यात हे टॅकल कसे करायचे आहेत. तर मला माहीत आहेत कसे बऱ्यापैकी टॅकल करायचे आहेत. म्हणजे उदाहरण तो पीस कसा काढायचा, दुसरा पीस कसा बसवता येईल, किंवा आणि वेगवेगळे मार्ग आहेत ते कसं करता येईल. तिथं आता सँड ब्लास्टिंग करायला लागलेले आहेत, सँड ब्लास्टिंग करायला लागले आहेत सगळ्या भिंतीवर. ही चुकीची पद्धत आहे. हे सँड ब्लास्टिंगच्या माध्यमातून तुम्ही ती भिंत अशी नवीन भिंतसारखं करायला, नवीन भिंत आपल्याला करायची नाही. आम्हाला प्राचीनच भिंत दिसायला पाहिजे. की प्राचीनताच या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. लोक त्या भावनेपोटी तिथे येतात. शास्त्रोक्त पद्धतीनं प्राचीनता राहिली पाहिजे ही वारंवार तुम्ही आग्रही मागणी करता आणि ते अख्ख्या महाराष्ट्राची मागणी असायला काय हरकत नाही आहे. कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणवल्या किंवा तुमच्या फीडबॅक आला की ह्या गोष्टी तर चुकता येत्या ह्याच्यामध्ये? नाही, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. एक मला साधं सांगायचं आहे, 2च गोष्टी मी बोलतो आणि मग नाहीतर ते अनेक गोष्टी सांगत एका प्रश्नाचं उत्तर द्या. तिथं तुम्ही ज्या भिंती आहेत त्या भिंती म्हणजे तुम्ही पॉलिश केलेले आहेत सँड ब्लास्टिंगच्यामध्ये. सँड ब्लास्टिंग ह्या पुरवठा खात्याचं पॅटर्नच नाही आहे. तुम्ही जगदीश्वर मंदिर जे शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला मंदिर, तिथं बघा केंद्रीय पुरवठा खात्याने कसं केलं आहे, अमोनिया आणि पाणी मिक्स करून. म्हणजे सगळ्या गोष्टीचे मार्ग आहेत. पण सँड ब्लास्टिंग जे केलं, ब्लास्टिंगच्या मुळं तिथं आज दगडात पोर्स निर्माण झालेत. त्याचा ज्याला एक लेअर असतो दगडाचा तो सगळा वाहून गेलेला आहे. म्हणजे दगडाची म्हणजे त्याला एक कॅपॅसिटी असते किती वर्ष राहणार, ते सगळं तुम्ही घालवायला लागले त्यातून. तिथं जे तुमची मधली पट्टी असते त्यात तुम्ही पॉलिमर घालताय आणि पॉइंटिंग करताय, म्हणजे जसं नवीन बिल्डिंग दिसते तशी करायला लागले. हे चुकीचं आहे. आज अनेक तुम्ही पूर्वीच्या तटबंदी बघा, ते बघा, तिथं कुठंच तुम्हाला हे पाहायला मिळणार नाही पॉइंटिंग. मग आज करशाल तुम्ही नवीन पॉइंटिंग करायला लागलेलं आहे. आणि तुम्हाला जर पॉइंटिंग करायचं असेल तर खाली करा ना, फरशा करा ना. तिथं सुद्धा फरशा ज्या जुन्या घातल्यात, पूर्वी पुरवठा खात्याने कशी परवानगी दिली, मग कसलाही फरशा घातल्यात. जे लोकल मार्केटला फरशा दिसतात तसे फरशा घातल्यात. तुम्ही तासलेला दगड घातलेला नाही आहे. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यात जे मी बोलू शकतो. एका प्रश्नासाठी उत्तर देता येणार नाही. अगदी बरोबर. ऐकायचं मूळ गाभारा आहे, त्यातल्या 4 शिळांना तडे गेलेत. भाविकांची संख्या आहे. सुरक्षतेसाठी हे जलद गतीनं व्हायला पाहिजे संवर्धनाचं काम. आणि राज्य पुरातत्व विभागाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे हे सांगितलं जातं आणि त्यानंतर एक भूमिका संस्थांकडनं मांडली जाते. राज्य पुरवठा खात्याने काय स्ट्रक्चर ऑडिट केलं आहे मला माहीत नाही. पण मला इतकंच माहीत आहे की प्राचीनता सांभाळताना सुरक्षा ही महत्त्वाचा मुद्दा आहे. पण सुरक्षा सुद्धा लोकांची करत असताना त्याला वेगळी पद्धती आहेत, वेगळे स्ट्रॅटेजीज आहेत, वेगळे टेक्निक्स आहेत, जेणेकरून आपण ते संवर्धन आणि जतन करू शकतो त्या गाभाऱ्याचं. ते क्रॅकसुद्धा तुम्हाला टॅकल करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे पॅटर्न आहेत जे राज्य पुरवठा खात्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याकडे बघायलाच तयार नाहीत. त्यांचं एकच म्हणणं आहे की वर ते काय गाभारा सिमेंटचं आहे. सिमेंट कुणी लावलं? ह्यांनीच लावलं ना. तुम्ही काय सिमेंट लावून दिलं मग शिखराला? शिखरला का लावलं तुम्ही? ते त्यावेळी तुम्ही बघत आता सगळं काढून टाकायचं, असं नाही चाललं ना. ते सुद्धा माझ्या अंदाने 150-200 वर्षाचं शिखर आहे. पण तुम्हाला ते शिखर खाली न उतरवता जर तुम्हाला त्या दगडच जे क्रॅक आला तो हँडल करता आला, टॅकल करता आला तर होऊ शकते ना. आणि ते दगड टॅकल करण्यासाठी केंद्रीय पुरवठ्याकडे अनेक मार्ग आहेत. राज्य पुरवठा खात्याकडे सुद्धा अनेक मार्ग आहेत. पण बोलवा ना केंद्रीय पुरवठा खात्याला, त्यांना इन्व्हाइट करा, निमंत्रित करा. ते तुमचे इमिजिएट बॉसच आहेत.
रायगड प्राधिकरणाचं काम तुम्ही बघता तुमच्या अध्यक्षतेखाली. खरं तर खूप मोठा तो अनुभव आहे एका वास्तूचं संवर्धन होत असताना. या कामामध्ये आपल्याला या संदर्भातले काही आव्हानं आली होती का आणि हे कसं टॅकल करू शकतो? नाही, मला अनेक लोकांनी मला बोलवलं म्हणूनच मी आलो आहे. माझी सरकारला म्हणजे मला माझी जर सेवा घ्यायची असेल आणि मी कोण आहे सेवा देणारा देवीसाठी, म्हणजे ती माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे भवानी देवीचं. मला सांगितलं की राजे एक समिती स्थापन करतो आणि तुम्हाला त्या समितीत तुम्ही या. म्हटलं मी निश्चित त्यानं येईल, कारण मला समितीत नाही घेतलं. केव्हाही मला वेळोवेळी बोलवलं, जेवढं मला समजते तेवढं मी सांगायचं, माझं पूर्ण प्रामाणिकपण असेल त्याच्यात. मुख्यमंत्र्यांशी आपण याबाबत चर्चा केली, पुरातत्व विभागाशी बोला, नेमकी काय चर्चा झाली आणि पुढचं संवर्धनाचं काम कसं सुरू असणार आहे? मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं गडबड करू नका, आपण शिखर खाली उतरवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन जतन व्हायला पाहिजे. ते होत नाही असं मला दिसायला लागलेलं आहे. मी त्यांना विनंती हीच केली की तुम्ही केंद्रीय पुरातत्व खात्याला इथं निमंत्रित करावं, राज्य पुरातत्व खात्याने त्यांनी सल्ला द्यावा, हे बरोबर चालू आहे की नाही चालू आहे आणि ह्याच्यात दुरुस्ती काय करता येईल आणि चांगल्या पद्धतीने कसं जाता येईल हे त्यांच्याकडे सल्ला घ्यावा असं मी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. त्यांनी मला शब्द दिला की मी स्वतः याच्यात लक्ष घालेन. आता सुरू असलेलं काम थांबलं जाईल किंवा तसं थांबवण्याच्या सूचना काय केल्या? नाही, तसं काही थांबवण्याच्या सूचना मी केल्या नाही. मी स्वतः आज पाहणी करतो म्हटलं आणि आज माझी पाहणी झाल्यानंतर मला असं वाटते की वेळ अजून हातातनं गेलेली नाही आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याला निमंत्रित करावं. जे उदाहरण मी एक सँड ब्लास्टिंगचा जो विषय मांडला फार चुकीचं चालू आहे, हे बरोबर नाही. आपल्याला 4 पैसे आलेत म्हणून काय पूर्ण आपल्याला पाहिजे तसं करणं. जिल्हाधिकारी असतील किंवा आणि कोण अधिकारी असतील, पुरातत्व खात्याने आम्हाला स्टॅम्प दिलं आहे, ग्रीन सिग्नल दिलं आहे म्हणून आम्हाला काय आता आम्ही करू शकतो, असं नाही चाललं ना. म्हणजे कुठं चूक होत असेल तर ते दुरुस्त करणं गरजेचं. वेळ अजून गेलेली नाही हातात असं माझं सगळ्यांना म्हणणं आहे. नवीन इथं मंदिर उभा करू नये असं माझं म्हणणं आहे. प्राचीनता सांभाळून करावं. छत्रपती संभाजीराजे यांनी भूमिका घेतली आहे की शास्त्रोक्त पद्धतीनंच काम व्हायला पाहिजे आणि अनेक चुकीच्या पद्धतीनं पुरातत्व खात्याकडंच काम सुरू असल्याचं निरीक्षक त्यांनी व्यक्त केलंय. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.